विठुरायाच्या पंढरपुरात सोमवारी सकाळपासून गूढ आवाजानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। एकाच दिवशी 2 वेळा जमिनीखालून मोठा आवाज ऐकू आल्यानं संपूर्ण शहरात खळबळ उडाली। पहिली घटना सकाळी सुमारे 10:15 सुमारास घडली। अचानक जमिनीखालून जोरदार आवाज आल्यानं नागरिकांमध्ये गोंधळ उडाला। हा भूकंपाचा धक्का तर नाही ना, या भीतीनं अनेकांनी घराबाहेर धाव घेतली। घटनेनंतर शहरात सर्वत्र पाहणी करण्यात आली, मात्र कुठेही स्फोट, अपघात किंवा अन्य कोणतीही ठोस घटना आढळून आली नाही। सकाळच्या धक्क्यातून नागरिक सावध नाहीत, तोच दुपारी सुमारे 2:30 पुन्हा एकदा गूढ आवाज ऐकू आला। यावेळी आवाजाची तीव्रता अधिक असल्याचं सांगण्यात येत आहे। जोरदार कडकडाटामुळे काही घरांच्या काचांना तडे गेले, तर काही ठिकाणी त्या फुटल्याचाही दावा करण्यात येतो आहे। नेमका हा आवाज कुठून आणि कशामुळे आला, याबाबत नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आलं आहे। भूकंप नाही, पण कारण काय? तज्ञांच्या मते पंढरपूर हे दख्खनच्या पठारावर वसलेले असल्यानं जमिनीखालील खडकांच्या थरामध्ये नैसर्गिक हालचाली होत असतात। खडकांवर अचानक दबाव निर्माण झाला की तो दबाव आवाजाच्या स्वरूपात बाहेर पडतो। हे धक्के सौम्य स्वरूपाचे असल्याने रिश्टर स्केलवर त्यांची नोंद होत नाही, मात्र आवाज स्पष्टपणे ऐकू येतो। तसेच पावसाळ्यात जमिनीतील भेगांमधून पाणी खोलवर झिरपते। हे पाणी गरम किंवा खोलवर असलेल्या खडकांच्या संपर्कात आलं की वाफ तयार होते आणि त्यामुळे हवेचा दाब वाढतो। हा दाब अचानक बाहेर पडल्यानं अशा प्रकारचे गूढ आवाज निर्माण होतात, असं शास्त्रज्ञ सांगतात। जमिनीखालील नैसर्गिक पोकळ्यांमुळेही अशा घटना घडू शकतात। दरम्यान प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी, असं आवाहन करण्यात आलं आहे।